नमस्कार मित्रांनो, टी निकालाबद्दल नवीन अपडेट आलेले आहे बघा. तर बघूया काय अपडेट आहे. बघू शकता मित्रांनो, टीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारी पर्यंत होणार आहे. बघू शकता मित्रांनो, खाली काय अपडेट आलेले बघू शकता. उत्तर सूचीवर अपेक्ष घेण्यासाठी येत्या 28 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. उत्तर सूची डिक्लेअर करण्यात आलेले मित्रांनो, तर बघू शकता खाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा. उत्तरसूचीवर उमेदवारांना येत्या 28 डिसेंबरपर्यंत आपले अपेक्ष नोंदवता येणार आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारीपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जारी केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे बघा. बघू शकता खाली काय आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 25,000 उमेदवाराची उपस्थिती. यंदा छत्रपती संभाजीनगरमधील 35 केंद्रावर 25,000हून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. संपूर्ण राज्यातून सुमारे 4 लाख परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते बघा. यंदा कार्यरत शिक्षकासाठी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षार्थ्यांना संख्येत लक्षणीय वाढ झाली. गैरप्रकार रोखण्यासाठी परिषदेने या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर केला होता. 28 डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या अपेक्षा अपेक्ष पडताळणी करून अंतिम उत्तरसूची निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे. तर बघू शकता मित्रांनो, अंतिम फायनल आन्सर की अजून येणार आहे मित्रांनो. तर फायनल आन्सर की शक्यतो 4-5 दिवसात येऊ शकते. आणि निकाल जे आहे बघा 15 जानेवारीच्या अगोदर डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत. तर अशी अपडेट आहे बघा, म्हणजे 15 जानेवारीच्या अगोदर डिक्लेअर करण्यात येणार आहे. आता खाली बघू शकता, आता वर्षातून दोनदा संधी भेटणार आहे एक्झामसाठी. बघू शकता सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार पहिली ते 8वी वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकासाठी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ 5 वर्षे शिल्लक आहेत त्यांनाच यातून वगळण्यात आले आहे. शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार पहिली परीक्षा जून आणि बघा पहिली परीक्षा कधी जूनमध्ये होणार, दुसरी परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला आता वर्षातून 2 संधी भेटणार आहे. ज्या कॅन्डिडेटचं बी एड झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना एक संधी मिळू शकते टीचर होण्यासाठी. तर मित्रांनो, आता टीचा निकाल पण 15 जानेवारीच्या अगोदर डिक्लेअर होणार आहे बघा. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करतच राहा आणि फायनल आन्सर की पण लवकरच येणार मित्रांनो. आता 4-5 दिवसात येण्याचे जास्त चान्सेस आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.